नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. हा आपला हरभरा आहे. आज जवळजवळ 45 दिवस झालेला आहे. आता फुल पण चालू झालेलं आहे. पाऊस दिल्यामुळं थोडं फुल लांबणीवर आपलं पाऊस पडल्यामुळं थोडं फुल लांबणीवर जाणार आहे. कुठं बुटं चालू आहे. थोडं वल आहे सध्या रानामध्ये, त्याच्यामुळे जरा थोडं लेट होईल. हे बघा, चांगलीच वल आहे. मग अजून 4-5 दिवसांनी चांगलंच फुलं चालू होईल. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात करा, हरभऱ्याचा फुटवा किती झालेला आहे. आपण सुरुवातीपासून याचं काय काय नियोजन केलं आहे ते मी सगळंच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशी जर ग्रोथ आपली जशी झाली आहे, अशी ग्रोथ जर करायची झाली, ही 2 लाईनमधला म्हणजे 2 बेड आहेत, हे 2 बेडमधला 4 फूट अंतर आहे मित्रांनो. आता ठीक आहे, म्हणजे आता लोक भरपूर नावं ठेवतात, त्यात काही विषय नसते, कारण त्यांना वाटतं हे अंतर झाकत नाही. आणि तुम्हाला खोटं बोलणं, हा अंतरसुद्धा मी झाकून दाखवतो. अजून थोडा टाईम लागेल. अजून जवळजवळ 15 दिवस गेले तर हा अंतर झाकून दाखवतोय. आणि तुम्ही लक्ष करा, हरभऱ्याची मर शक्यतो झालेली नाही, क्वचित 1-2 ठिकाणी झालेली आहे. तर त्याच्याबद्दल पण आपण पाठीमागं औषध सांगितलं होतं. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला जेव्हा बेड तयार करायचे त्यावेळेस तुम्हाला मी प्रति एकरी सांगतो आहे बरं का. 1 पोतं DAP, 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यामध्ये आपलं झिंक बोरान कोटेड म्हणून एक आहे, ते पण तुम्हाला टाकता येतात. दाणेदार पण आहे आणि पावडर पण आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही दोन्हीपैकी वापरू शकतो. तर 1 पोतं DAP, 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट, 5 किलो गंधक म्हणजे सल्फर, आणि 10 किलो पोटॅश, असं तुम्हाला प्रमाण देऊन हे बेड सोडायचेत. म्हणजे रानावर तुम्ही करून टाकू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला बेड सोडायचेत. त्याच्यानंतर तुम्हाला टोकन मशीननेच टोकन करायचे. हरभऱ्याचं टोकन मशीननं जर टोकन केलं तुम्ही, तर किती लागते माहिती आहे का? एकरी 15 ते 18 किलो बियाणं लागते 1 एकरला. आपण पहिलं काय करतो, तो ट्रॅक्टरने पेरणी करायचं, त्याला जवळजवळ 40 किलो बियाणं लागते. तर याच्यामध्ये टोकन करते वेळेस फक्त 15 ते 18 किलो बियाणं लागते. विषय असा होत नाही की आपण 40 किलो पेरलो तर फक्त झाडांची संख्या वाढते, दुसरं काहीच वाढत नाही. म्हणजे खाणाऱ्याची संख्या जास्त वाढते आणि उत्पन्न कमी होते. आणि जर टोकन पद्धतीने केलं तर झाडांची संख्या भले कमी हो, पण ते चांगलं एकदम जोमदार पीक येते. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 20 ते 21 दिवसाला पहिली फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही साधं कीटकनाशक वापरू शकता. एक साधं बुरशीनाशक घ्या, एक टॉनिक घ्या, आणि 19-19 प्रतिपंपाला 100 ग्रॅम अशा प्रकारे घ्यायचं आहे. आणि समजा कुणाला जास्ती फूट करायची असेल तर 28-28-0 म्हणून एक नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये 28-28% जसं 19-19चं प्रमाण आहे, त्याच प्रकारे 28-28 म्हणून प्रमाण आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्याने भयानक भरपूर अशी फूट होते. ज्यांच्या हलक्या जमिनीत त्यांनी ते वापरू शकतात, भारी जमिनीला एवढी काही गरज लागत नाही. तर ही झाली दुसरी फवारणी. आणि ही पहिली फवारणी. आणि पहिली फवारणीच्या अगोदर, म्हणजे जेव्हा फवारणी करणार आहोत त्याच वेळेस जर वल नसेल रानामध्ये, तर एक पाणी पण द्यायचे त्याला. हरभऱ्याला पाणी देऊनच, म्हणजे फवारणीच्या अगोदर वल असणं गरजेचं आहे. वल असलं तरच लागू होणार आहे ना. आणि त्याच्यानंतर दुसरी फवारणी कधी करायची तुम्हाला? दुसरी फवारणी फुलं लागायच्या अगदी अगोदर. पण त्या अगोदर पण तुम्हाला परत पाणी एकदा देऊन घ्यायचे. म्हणजे चांगली वल शेतामध्ये करायचे, कारण यावेळेस आपल्याला पाणी जास्ती दिवस द्यायचं नाही, कारण फुलामध्ये वगैरे पाणी द्यायचंच नाही अजिबात. फुल लागायच्या अगोदर पाणी द्या आणि लगेच एक फवारणी घ्या. त्या फवारणीमध्ये तुम्हाला एक चांगलं कीटकनाशक, त्याच्यामध्ये तुम्ही इमामेक्टेन बेन्झोएट घेऊ शकता. नंतर 1261 परत टॉनिक आपल्याला वापरायचे. आणि 1261चं प्रमाण 100 ml ते 80 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम असं घेतलं चालतं आहे. आणि बुरशीनाशक हे प्रत्येक फवारणीसोबत तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही यावेळेस साधं वापरायचं नाही, तर यावेळेस तुम्हाला आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरायचं आहे. आंतरप्रवाही म्हणजे एकदम पिकाच्या आतमध्ये जाऊनसुद्धा बुरशीला पूर्ण म्हणजे नियोजन करणारं असं. त्याच्यामध्ये तुम्हाला ती मिल्ड्यू आहे, नेटिव्ह आहे, असे बरेच अजून आंतरप्रवाही कीटकनाशक आहेत. त्याच्यातलं तुम्ही कोणतंही वापरू शकता. त्याच्यानंतरची गोष्ट आहे मित्रांनो, आता ही दुसरं झालं.
म्हणजे फुलापर्यंतचा विषय झाला. आणि याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे बघा, हे आपण हे मध्ये ज्वारी आहे, हे लक्ष करा. आता कॅमेऱ्यातून दिसायला ना असं एका ठिकाणी थोडी जास्ती पडली आहे, याशी थोडी ज्वारी आहे पूर्ण हरभऱ्यामध्ये. याचा उपयोग काय होतो, हे नैसर्गिक पक्षी थांबे तयार होतात. याच्यावर आपले पक्षी थांबतात. म्हणजे जसं की आळ्यासाठी बाजारामध्ये ती काय भेटतात ना जाळ्या, ते त्याच्यामध्ये येऊन चिटकून बसतात. म्हणजे ते विकत आणून करण्यापेक्षा मग ह्याच्यावर पक्षी येऊन बसतात आणि आळ्या खाऊ शकतात. असं पण म्हणजे नॉर्मल थोडीफार ज्वारी हरभऱ्यामध्ये टाकायची. आता बघा, हा आपला हरभरा किती 45 दिवसाचा झालेला आहे. आत्ता फुल चालू झालेलं आहे. तर बघा कसा दिसतोय, नॉर्मल गवत झालेलं आहे. तर मित्रांनो, अशी जर ग्रोथ करायची झाली हरभऱ्याची, तर मी सांगितल्याप्रमाणे नक्की फॉलो करा. आणि मी ह्याच्यानंतरचं का बरं नाही सांगितलं, कारण ते आपण पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्याला याच्यानंतर फुलत असताना तर पाणी द्यायचंच नाही, पुन्हाचा व्हिडिओ मी नंतर करून सांगेन. तर मित्रांनो, धन्यवाद.